नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राणी थोरात यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा। तर आज आपण व्हिडिओ बघणार आहोत बोरणांचा। तर ही माझी बहीण आहे, तिच्या मुलाचं बोरणान आहे। तर आपण बघूया, चला। डेकोरेशन कसं केलेलं आहे बघा। डेकोरेशन असं केलेलं आहे, मस्त असे पतंग लावलेले आहेत, बोरणान असं नाव लिहिलेलं आहे आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे। ही माझी बहीण आहे आणि ही तिचा मुलगा रुद्रांश आहे। तर त्याचं बोरणान आहे। तर आपण बघणारच आहोत की काय काय तयारी केलेली आहे बघा। असं बिस्किट, चॉकलेट, वेगवेगळे चॉकलेट ठेवलेले आहेत आणि ऑक्शन करण्यासाठी ताट ठेवलेलं आहे। बोरा आहेत बघा। आणि मी आणि रुद्रांश तिला म्हटलं आमच्या दोघांचा पण व्हिडिओ काढ। लहान मुलांचा असं काही कार्यक्रम असल्यानंतर वेगळीच अशी मजा असते आणि खूप छान वाटतं मुलांना पण आणि आपल्याला पण बघा। सगळेजण आलेले होते आता बोरणांसाठी आणि त्यांच्या इथं हळदी कुंकही होतं म्हणून ती तयारी केलेली होती बघा। रुद्रांशला छान असं सजवलेलं होतं। सगळ्या हळदी कुंकासाठी पण जमा झालेल्या होत्या आणि रुद्रांशचं बोरणान होतं म्हणूनही जमा झालेल्या होत्या बघा। रुद्रांशची मम्मी त्याचं ऑप्शन करत आहे, म्हणजे ओवाळत आहे त्याला बघा। बघा रुद्रांश कसा बघतोय। तर बघा तो किती छान असा बसला होता, अजिबात कालवा करत नव्हता, काही नव्हता। नाही तर मुलं किती आरडाओरडा करतात। तर आमची आत्या हळदी कुंकू लावत होती सगळ्या बायांना, म्हणजे त्यांच्या फ्रेंड होत्या तिथल्या जमा झालेल्या होत्या, त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लावत होती। माझ्या चुलती मम्मी आलेली होती, माझी चुलत्या 2 चुलत्या आलेल्या होत्या, मम्मी पण आलेली होती आणि त्यांच्या तिथल्या तिच्या काही फ्रेंड आलेल्या होत्या माझ्या बहिणीच्या हळदी कुंकासाठी बघा। मयूर कसा रुद्रांशला खेळवतोय। ही आमची आत्या आहे, रुद्रांचं औक्षण करण्यासाठी आलेली आहे। तो तिकडेच तोंड करत होता। माझ्या बहिणीला आत्यालाच दिलेला आहे, आत्याच्या मुलाला, त्यामुळे घरातलंच नातं आहे, असं लांबचं काही नाही आहे। त्यामुळे मला असं वेगळं काही वाटत नाही तिथे गेल्यानंतर, पण घरातल्यासारखंच वाटतं सगळं काही बघा। आता अजून एक ताई आलेले आहेत औक्षण करण्यासाठी, सगळेजण ओवाळून घेत आहेत त्याला। कसं बघतोय। असे कार्यक्रम असल्यानंतरच सगळेजण एकत्र येतात। आणि आता माझा नंबर होता औक्षण करण्यासाठी, ओवाळण्यासाठी, म्हणजे माऊचा नंबर होता रुद्रांच्या आणि मी आलेले आहे ओवाळण्यासाठी त्याला। तो किती शांत बसला होता, नाही तर मुलं किती वरडतात बघा। कसं बघतोय माझ्याकडे। आणि आता त्याला आंघोळ घालणार आहोत आपण बघा। सगळे चॉकलेट एकत्र करत आहेत।
आणि मोठ्या भांड्यात कालवून घेणार आहेत सगळे चॉकलेट एकत्र करून. थोडे निम्मे चॉकलेट बाजूला ठेवतात आणि निम्मे सगळे एकत्र करून आंघोळ घालतात. त्यालाच बोरनान म्हणतो आपण. बघा सगळं बोरं, चॉकलेट, बिस्किट सगळं कालवून घेतोय. तिळाचे लाडू. मुलांची किती ही असते, मुलांना अशी मज्जा वाटते की आता आपल्याला वेचायला मिळणार आहे. खूप सगळे चॉकलेट मिळणार आहेत. मुलांचीच जास्त गडबड असते ह्याच्यामध्ये. बघा आता मोठं भांडं कालवायसाठी आणणार आहे. आत्या म्हणते थांब मी भांडं घेऊन आले मोठं, कालू त्याच्यात आपण व्यवस्थित, म्हणजे तुला टाकता येईल. तो बघा मयूर कसा करतोय रुद्रांशला. त्याला मज्जा वाटते मयूरला अशी छोटी मुलं असली की. सगळ्यांची अशी लगबग असते मुलांची, किती असं गोंधळ असतो, मज्जा वाटते सगळ्यांना. बघा आंघोळ घालत आहे सगळे मुलं चॉकलेट वेचण्यासाठी. मयूर बघा कसे चॉकलेट वेचते. सर्वांना माझा हा बोरनांचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉलो करा आपल्या चॅनलला. सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा, कमेंट करत जा, शेअर करत जा, फॉलो करत जा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगत जा. तुम्ही लोक व्हिडिओ बघता आणि लाईक करत नाही असं अजिबात करू नका.